नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण नाम, त्याची विभक्ती आणि संबंध म्हणजेच द नाऊन, केस अँड रिलेशन याबद्दल माहिती मिळवणार आहोत किंवा आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, सर तुम्ही पार्ट ऑफ स्पीच कंप्लीट झालं आणि मग हे नाऊन कुठून आणलं? तर मी एक पॉईंट मुद्दामून सोडला होता. याचं कारण असं की शिष्य गुरुकडे येतात. एक महाराष्ट्रात घडलेली घटना सांगतो. एक पहिलवान होता. त्याला बऱ्यापैकी तो यशस्वी झाला. म्हणजे ही काल्पनिक कथा आहे. याचा वास्तविक कथेशी किंवा सत्य घटनेशी जर संबंध असेल तर तो योगायोग असेल. तर काय झालं की त्या शिष्याला अभिमान झाला की माझ्यासारखा कुस्तीपटू कुणीच नाही म्हणे. आणि त्याने सरळ सरळ आपल्या गुरुलाच आव्हान केलं की सर तुम्ही माझ्याशी एक डाव कुस्ती खेळाच म्हणे. त्याला गुरु म्हणाले, अरे बाबा मी तुझा गुरु आहे, तू माझा शिष्य आहे, कितीही तू जिंकलास तरी त्याचा अभिमान मला वाटणार ना, मी तुझ्याशी कशाला कुस्ती खेळू. पण असं करता करता नाही, ह्याला जरा गर्व झाला होता पैलवानाला. आणि मग नाईलाज असतो गुरुला त्याच्याशी स्पर्धा करायला व्हावं लागलं, तयार व्हावं लागलं. आणि ठीक आहे म्हणे, अमुक अमुक दिवशी मी तुला कुस्तीच्या मैदानात भेटेल. आणि मग गुरु ठरल्याप्रमाणे तिथे गेले. पैलवान पण मोठ्या जोशात आला, आज मी माझ्या गुरुला पण हारवेल म्हणून. एक अहंकार, एक फाजील अहंकार. आणि मग त्या फाजील अहंकाराच्या आवेशात पैलवान आला आणि गुरुला हरवणार, तर गुरुनेच त्याला पछाडलं. मग पैलवानाला राग आला. सर म्हणे तुम्ही मला एवढे सगळे डाव शिकवलेत आणि हा डाव कसा काय नाही शिकवला म्हणे. एक नवीन डाव गुरुने टाकला होता. तर गुरु म्हणाले, बघ शिष्य किती हुशार असला तरी तू गुरुपेक्षा हुशार होऊ शकत नाही. आणि गुरु तो गुरु असतो. त्यामुळे आपण आपल्याला लाभलेल्या वरिष्ठांचा अनादर कधीच करू नये, गुरूंचा कधीच अपमान करू नये आणि ज्येष्ठांना कधीही दुखवू नये, हे यामधून मला शिकवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, पार्ट ऑफ स्पीच जरी झालेला असला तरी काही भाग ग्रामरचा जरा खूप किचकट असा असतो आणि आपल्यासमोर ते मांडत असताना त्याचा अभ्यास पूर्ण पद्धतीने तो मांडला गेला पाहिजे. म्हणून मी काही भाग आपल्याला नंतर शिकवेल असं म्हणालो होतो. आता पार्ट ऑफ स्पीच कंप्लीट झाला आहे आणि शेवटचा हाही भाग मी आपल्याला शिकवावा असं मला वाटलं. म्हणून मी आज द नाऊन, केस अँड रिलेशन्स म्हणजे नाम, विभक्ती आणि त्याचा संबंध हे टॉपिक आज शिकवणार आहे. याचा भाग एक हा आहे. तर नामाचा वापर किंवा नामाचा प्रयोग काही विभक्तींमध्ये केला जातो. त्यापैकी पहिली विभक्ती आहे जो नाम, त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतो. म्हणजेच मराठीत त्याला आपण कर्ता कारक असं म्हणू शकतो. आता ह्या कर्ता कारकामध्ये काय असतं, तर आता ह्या कर्ता कारकाचा प्रयोग अशा वेळेला केला जातो जेव्हा क्रियापदाचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट ऑफ द वर्ब प्रकट झालेला असतं, व्यक्त असतं. अशा वेळेला कर्ताकारकाचा प्रयोग होतो. आता याची एक व्याख्या पहिल्यांदा आपण समजून घेऊ की ज्या वेळेला क्रियापदाचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट ऑफ द वर्ब काय असेल, व्यक्त स्वरूपात असेल, प्रकट झालेला असेल. आता त्याची इंग्लिश व्याख्या बघा. व्हेन अ नाउन इज यूज्ड, जेव्हा आपण नामाचा वापर करतो, व्हेन अ नाउन इज यूज्ड ॲज अ म्हणजे क्रियेचा कर्ता म्हणून, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, इट इज इन द नॉमिनेटिव्ह केस ॲज. म्हणजे जेव्हा नाम हे क्रियापदाच्या कर्त्यास्थानी असतं तेव्हा त्याला नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कर्ताकारक असं म्हणतात. मराठीत विभक्ती वेगळं आहे, इंग्रजीमध्ये वेगळं आहे. संदर्भानुसार मी घेतो आहे, पण इंग्रजी भाषेचं व्याकरण मी शिकवत असल्या कारणाने
इंग्रजीतूनच मी त्याला म्हणणार आहे, म्हणून मी प्रथमा असं म्हटलेलं नाही. हे लक्षात येत आहे? इंग्रजी हिशोबानुसार मी ग्रामर आपल्याला मराठी भाषेतून सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. आता वाक्य नंबर 1 बघा, ही व्याख्या आपण पाहिली. आता वाक्य बघा, रामा रीड्स अ बुक. आता याच्यात रामा रीड्स अ बुक याच्यामध्ये क्रियापद काय आहे, तर रीड्स आहे. आणि रामा काय आहे, त्याचा कर्ता आहे. कशाचा कर्ता आहे, काय करतोय रामा? रामा हा पुस्तक वाचण्याची क्रिया करतोय. म्हणून रामा हा काय झाला, क्रियापदाचा कर्ता झाला. म्हणून हा नॉमिनेटिव्ह केस काय होईल, रामा हा नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कर्ताकारक होईल. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा, द थीफ, THIEF, द थीफ रॅन अवे. द थीफ, थीफ म्हणजे चोर. द थीफ रॅन अवे म्हणजे चोर काय झाले, पळून गेले, पळाले. पुढचं वाक्य, हरी इज प्लेइंग हॉकी. हरी इज प्लेइंग हॉकी. आता याच्यामध्ये बघा, रामाला अंडरलाईन केलंय, थीपला अंडरलाईन केलंय, हरीला अंडरलाईन केलेलं आहे. पुढचं वाक्य बघा, सीता बीट्स अ कमला किंवा सीता बीट्स कमला असं वाक्य आहे. आता याच्यामध्ये सीताला सुद्धा काय केलेलं आहे, अंडरलाईन केलंय. का केलंय, कारण ह्या वाक्यामध्ये ज्या ज्या शब्दांना अंडरलाईन केलंय, म्हणजे कोणत्या कोणत्या शब्दांना अंडरलाईन केलंय, रामा, थीप, हरी आणि सीता ह्या शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे. कारण हे शब्द नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच कर्ताकारक आहे. आता हे कर्ताकारक का आहे, कारण यांचा वाक्यामध्ये प्रयोग, यांचा वाक्यामध्ये जो वापर आहे तो क्रियापदाचा कर्ता म्हणून आलेला असल्या कारणाने ह्यांना आपण नॉमिनेटिव्ह केस असं म्हटलेलं आहे. आता हे नॉमिनेटिव्ह केस ओळखायचे कसे, तर नॉमिनेटिव्ह केस ओळखताना क्रियापदाला म्हणजे व्हर्बला कोण किंवा किती ह्या शब्दाने जर प्रश्न विचारला असेल तर त्याचं जे उत्तर मिळतं ते असतं क्रियापदाचा कर्ता. आता हे बघा, एक वाक्य घेऊ आपण, रामा रीड्स बुक. याचं मराठीत सरळ सरळ आपण भाषांतर केलं तर राम पुस्तक वाचतो असा होतो. मग राम पुस्तक वाचतो, मग आता कोण वाचतो, एक पुस्तक कोण वाचतो, तर काय उत्तर आलं, बरोबर आहे, राम वाचतो. म्हणून काय झालं, राम हा क्रियापदाचा कर्ता आहे. म्हणजे कोण वाचतं, कोणती क्रिया करतं, असा क्रियापदाला कोण या शब्दाने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं, जो कर्ता मिळतो त्याला तो काय असतो, क्रियापदाचा कर्ता असतो, सब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो. लक्षात आलं का? आता पुढचा भाग आपण पाहणार आहोत. मग ह्यावरून बाकीच्या वाक्यांचे तुम्ही काय करायचं आहे, असे उदाहरणं घेऊन तुम्ही कर्ताकारक ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता नंबर 2 आपण आज बघणार आहोत, ऑब्जेक्टिव्ह केस. आता कर्मकारक. कर्ताकारक समजून घेतल्यानंतर आपल्याला अर्थातच कर्मकारक पण कळालं पाहिजे. तर ग्रामरमधला कुठलाच भाग सोडून चालता येत नाही, कारण मला पुढचा भाग तुम्हाला जेव्हा शिकवायचा असेल तर मला संपूर्ण अगोदरची पूर्ण तयारी केल्याशिवाय तुम्हाला हे शिकवता येणार नाही. मग सारे ग म प द नि सा असं आल्याशिवाय माणूस पेटी वाजवायलाच शिकू शकत नाही. त्यामुळे ग्रामरचा म्हणजे व्याकरणाचा प्रत्येक भाग शिकवायचा असेल तर तो तुम्हाला शिकवताना मला प्रत्येक गोष्ट समजावावी लागते. तर आता कर्मकारक काय आहे ह्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आज माघ वद्य सप्तमी म्हणजेच गजानन महाराज यांचा प्रकट दिवस आहे. तो गजानन महाराज प्रकट दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण संत हेच भूमीवर चालते बोलते ईश्वर. आणि संतांचं सानिध्य प्राप्त करा. जीवनामध्ये आपल्याला सुख उपभोगायचं असेल,
खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन कृतार्थ करायचं असेल तर संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराज सांगतात, नैनी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे आत्माराम. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य फळाला आल्याशिवाय सद्गुरू प्राप्त होत नाही. आपल्याला चांगलं ज्ञानाकडे आपण अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित होत नाही. तेव्हा चांगल्या ज्ञानाकडे चांगल्यांची संगत आपल्याला हवी असेल तर संत कृपा होणे गरजेचं आहे. म्हणूनच एवढं बोलतो. आणि जे काही चांगलं आलं ते माझ्या सद्गुरूंचं, श्री पैनाथांचं, आणि जे काही वाईट असेल ते माझं आजान लेकराचं समजून माफ करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण कर्मकारक समजून घेणार आहोत. चला तर मग, धन्यवाद.